नमस्कार. आज आपण राईट टू फॉर्म असोसिएशन अँड राईट टू स्ट्राईक ही बाब म्हणजे संघटना स्थापन करण्याचा अधिकार आणि संपावर जाण्याचा अधिकार ही बाब आपण आज या लेक्चरमध्ये बघणार आहोत. आपण बघतो की भारतासारख्या लोकशाही देशामध्ये ज्या ठिकाणी प्रत्येक घटकाला, समाजातील विविध घटकांना हे विविध स्वरूपाचे अधिकार हे या ठिकाणी असलेले आपल्याला दिसून येतात. यामध्येच कर्मचारी ही बाब फार महत्त्वाची आहे. कर्मचारी असो, कामगार असो, या त्यांच्या हितसंबंधांना जपण्यासाठी, जोपासण्यासाठी त्यांना विविध स्वरूपाचे अधिकार जे आहेत हे त्या ठिकाणी बहाल करण्यात आलेले आहेत. या अधिकारांमध्येच एक महत्त्वाचा असा अधिकार म्हणजे संघटना स्थापन करण्याचा अधिकार, राईट टू फॉर्म असोसिएशन हा होय. कारण ह्या कर्मचाऱ्यांना आपले हितसंबंध जोपासण्याच्या दृष्टिकोनातून हा अधिकार अतिशय मौल्यवान अशा स्वरूपाचा आहे. आपले हितसंबंध, आपले फायदे, आपले हक्क या बाबी अबाधित ठेवण्याच्या दृष्टिकोनातून संघटना स्थापनेचा अधिकार हा अतिशय महत्त्वाचा असा अधिकार ठरतो. संघटना स्थापन करण्याचा अधिकार म्हणजे कामगारांना किंवा नागरिकांना त्यांच्या सामायिक हितसंबंधाचे संरक्षण करण्यासाठी संघटना, युनियन किंवा संस्था स्थापन करण्याचा अधिकार होय. काही ठराविक लोक हे एकत्र येऊन अशा स्वरूपाची संघटना, युनियन किंवा संस्था ही स्थापन करतात. त्याचा सर्वात महत्त्वाचा बेस किंवा आधार म्हणजे त्या सर्वांचे हितसंबंध हे सामायिक असतात. त्यांचा एक सामायिक हितसंबंध जोपण्याच्या दृष्टिकोनातून ते एकत्र येऊन अशा स्वरूपाची संस्था किंवा संघटना हे स्थापन करीत असतात. आणि संघटना स्थापन करण्याचा हा हक्क म्हणजेच की या कामगारांना, नागरिकांना आपल्या सामायिक हितसंबंधाचे संरक्षण करण्यासाठी संघटना किंवा संस्था स्थापन करण्याचा हा अधिकार होय. या अधिकाराला भारतासारख्या देशामध्ये एक वैधानिक दर्जा हा प्राप्त झालेला आहे. भारतामध्ये आर्टिकल 19(1)(c) अंतर्गत हा संघटना स्थापन करण्याचा अधिकार हा देण्यात आलेला आहे. या कलमानुसार प्रत्येक नागरिकांना संघटना किंवा संघ, असोसिएशन, युनियन स्थापन करण्याचा अधिकार आहे, जेणेकरून त्यांचे हितसंबंध त्यांना जोपासता येतील. त्यांच्या मागण्या न्याय पद्धतीने सामायिकरित्या ते अथॉरिटीपर्यंत पोहोचवू शकते. या संघटना स्थापन करण्याच्या अधिकाराचं उद्दिष्ट काय आहे तर ह्या संघटना स्थापन करण्याच्या अधिकाराचं उद्दिष्ट म्हणजे कामगारांच्या हक्काचे, कामगारांच्या हिताचे संरक्षण करणे. कामगारांचे हक्क, कामगारांचे हित याचं संरक्षण करण्याच्या दृष्टीने हा संघटना स्थापन करण्याचा अधिकार हा अतिशय महत्त्वपूर्ण असा ठरतो. वेतन, कार्याचे किंवा कामाचे तास आणि कामाच्या अटी
या बाबीमध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टिकोनातनं अनेक वेळा ह्या संघटना संस्था ह्या स्थापन करण्यात येतात. यामध्ये वेतन हा एक फार क्रुशियल पॉईंट आहे. सोबतच अनेक वेळा सर्व्हिस कंडिशन्स आहेत, वर्किंग आवर्स आहेत. यामध्येही काही प्रमाणामध्ये सुधारणा होणे, ह्या बाबीच्या दृष्टिकोनातनं लढण्यासाठी किंवा आपल्या ह्या न्याय मागण्या मांडण्यासाठी, मान्य करून घेण्यासाठी अशा स्वरूपाच्या ह्या संघटना स्थापन करण्यात येतात. त्याचबरोबर अनेक वेळा अथॉरिटीशी किंवा मॅनेजमेंटशी सामूहिक वाटाघाटी करण्यासाठी आवश्यक बाबीतून ही संघटना स्थापन करण्यात येते. तसेच अनेक वेळा समान कार्य करणारे, समान हित संबंध असणारे कामगारांमध्ये एकता निर्माण करण्यासाठी सुद्धा या संघटना स्थापनेचा अधिकार याचा वापर करण्यात येतो. या संघटनेचे किंवा या संस्थेचे, या युनियनचे काही उदाहरणे जर आपल्याला बघवायचीच तर कामगार संघटना आहेत, ज्याला आपण ट्रेड युनियन्स असेही म्हणतो. कर्मचारी संघटना आहेत, एम्प्लॉईज असोसिएशन. तसेच अनेक विद्यार्थी संघटना आहेत, व्यावसायिक संघटना आहेत. अशा ह्या संघटना जरीही स्थापन करण्याचा अधिकार असल्या तरी हा अधिकार अमर्याद अशा स्वरूपाचा नाही, तर अनेक वेळा आवश्यकतेप्रमाणे शासन या अधिकारावर युक्तिसंगत असा निर्बंध लावू शकते. त्याचबरोबर देशाची सुरक्षितता याचा जर मुद्दा त्या ठिकाणी येत असेल तर त्या ठिकाणी या अधिकारावर मर्यादा ह्या आणण्यात येत असतात. तसेच सार्वजनिक व्यवस्था अथवा नैतिकता हे मुद्दे त्या ठिकाणी जर येत असतील तर अशा वेळी सुद्धा ह्या अधिकारावर मर्यादा ही लावण्यात येत असते. अशा पद्धतीनं संस्था स्थापन करण्याचा हा अधिकार जरीही घटनात्मक वैध असा असला तरी या ठिकाणी तो अनिर्बंध नाही, ही बाब महत्त्वाची आहे. तसेच लोकशाही व्यवस्थेमध्ये नागरिकांना व तसेच कामगारांना त्यांच्या हितसंबंधांचे संरक्षण करण्यासाठी जी काही मूलभूत अधिकार दिलेले आहेत, ह्या मूलभूत अधिकारापैकीच हा संघटना स्थापन करण्याचा हा अधिकार त्या ठिकाणी येतो. आणि असे असले तरी हे अधिकार कामगारांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असे अधिकार आहे. हे अधिकार कामगारांना त्यांच्या मागण्या मांडण्यासाठी, न्याय मिळवण्यासाठी निश्चित स्वरूपात मोठ्या प्रमाणात मदत करीत असतात. आपण बघतो की भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर ह्या संघटना स्थापन झालेल्या आहेत. अनेक वेळा आपण याच्यावर मोठ्या प्रमाणावर टीकाही होत असलेल्या आपल्याला दिसून येतात. असे असले तरी हा या कामगार सामान्य नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे आणि आपल्या हितसंबंधांसाठी, आपल्या न्याय मागण्यांसाठी ह्या संघटनांचा एक शस्त्र ह्या कामगारांकडे खूप महत्त्वाचं असं आहे आणि भारतासारख्या लोकशाही देशामध्ये त्याचा वापर हा सर्रास होऊ शकतो.
धन्यवाद.